तर महसूल मंत्री विखे पाटील बोलत होते। इंडिया आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी इथे नमूद केलेलं आहे। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यभरातील ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा फटका आता लातूर जिल्ह्याला चांगलाच बसलाय। जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अनेक पेट्रोल पंपावर इंधन शिल्लक नसल्याचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत। तर पेट्रोल नसल्यामुळे शाळकरी मुलांना आणि विशेषतः स्कूल बस चालकांना देखील याचा फटका बसलाय। दरम्यान या संपूर्ण परिस्थितीवर साम टीव्ही हे लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक घडामोडीची अगदी इत्थंभूत बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते। तर सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ही ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा फटका लातूर जिल्ह्यात चांगलाच बसलाय। लातूरची थेट दृश्य आपण पाहतोय आणि पेट्रोल पंपावरील इंधन आता संपलेले आणि अशा पद्धतीचे बोर्ड सुद्धा आता पेट्रोल पंपावर लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। राज्यभरातील ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा फटका लातूर जिल्ह्याला अधिक तीव्र होताना दिसतोय। काल सायंकाळपासून लातूर जिल्ह्यातल्या बहुतेक पेट्रोल पंपावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत ह्या रांगा चालल्या। नंतर पेट्रोल पंपाचा जो पेट्रोल आणि डिझेलचा साठा होता तो शिल्लक साठा संपला आणि त्यानंतर जिल्ह्यातील बहुतेक पेट्रोल पंप पेट्रोल किंवा डिझेल नसल्या कारणाने बंद झाले आणि त्यानंतर वाहनधारकांच्या ज्या रांगा आहेत त्या रांगा बंद झाल्या। मात्र लातूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नाही असे बोर्ड लावून बंद झालेत। पेट्रोल टँकर नसल्या कारणाने डिझेल साठा शिल्लक नाही अशा प्रकारच्या माहिती पेट्रोल मालकाकडून देण्यात येते। मात्र सामान्य नागरिकांना पेट्रोल किंवा डिझेल नसल्यानं मोठा त्रास सहन करावा लागतो। संदीप भोसले, साम टीव्ही, लातूर।